ओके, विल स्टार्ट अगेन बिकॉज काहीतरी इश्यू असेल. ठीक आहे. सो याच्यामध्ये आता प्रोडक्ट बॅकलॉग्स पासून आय वॉज सेइंग की आपण स्प्रिंट बॅकलॉग्स वगैरे बनवणार आहोत. सो याच्यामध्ये मग आता किती डेव्हलपर्स आहेत, काय अकॉर्डिंगली मग त्याच्यानुसार ती हे करणार. सो सी, फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुमची स्प्रिंट प्लॅनिंग असते तेव्हा स्प्रिंट प्लॅनिंगच्या वेळेस सर्वजणच असतात. स्टेक होल्डर असतो म्हणजे त्याचा क्लायंट आहे, नंतर मग परत हे जे आपण पाहिलं नाही सगळेच, एव्हरी वन इज विल बी दॅट. हे स्टेक होल्डर, प्रोजेक्ट ओनर, प्रोडक्ट बॅकलॉग्स, हे प्रोडक्ट बॅकलॉग्स बनवतात तेच पण. मग हे प्रोजेक्ट ओनर, स्क्रम मास्टर, डेव्हलपर, टेस्टर, स्टेक होल्डर हे सगळे असतात. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, फर्स्ट ऑफ ऑल मग हे हेल्ड केले जाते दर महिन्याच्या स्टार्टिंगला वगैरे. ठीक आहे, जी एक डेट फिक्स असते त्यावेळेस मग ती स्प्रिंट प्लॅनिंग घेतली जाते. मग एखाद तास चालते स्प्रिंट प्लॅनिंग, एका तासामध्ये एखाद तासाची स्प्रिंट प्लॅनिंग असते. ठीक आहे. सो एखाद तासामध्ये बघा इथे साइन अप फंक्शनॅलिटी आहे. तर हे अगोदर काय केलं जातं, ग्रूम केलं जातं. ग्रूम म्हणजे हे आता ठीक आहे, साइन अप फंक्शनॅलिटीवरती काम करायचं. मग आता कोणतरी शेअर करतं स्क्रीन, समजा असं समजा की तुमचा हेच शेअर करतोय युअर स्क्रम मास्टर किंवा प्रोडक्ट ओनरनी शेअर केली स्क्रीन. ते सांगतोय की साइन अप फंक्शनॅलिटी इज द फर्स्ट युजर स्टोरी वी नीड टू वर्क ऑन. सो ते काय करणार, ॲज अ युजर वगैरे ही सगळ्या गोष्टी रीड करून दाखवणार. ॲक्सेस क्रायटेरिया, SUK शुड हॅव द लॉग इन बटन. आणि त्याच्यावरती कुणाला काही क्वेरीज असेल, डाऊट्स असेल तर मग ते अगोदर तर समजावून सांगणार की नेमकं काय करायचं आहे, ओपन करणार. सो राईट नाऊ वी हॅव टू क्रिएट लाईक दिस. साइन अप पेज असं असेल जिथं मोबाईल नंबर आणि तिथून OTP थ्रू आपण हे करू शकेल. OTP येणार, नंतर इनकेस चुकीची OTP असेल तर व्हॅलिड OTP टाका, नंतर सेट पासवर्ड वगैरे हे सर्व तुम्हाला एक्सप्लेन करतील. जर इनकेस तुमच्या काही क्वेरीज असतील, मग डेव्हलपर्स, टेस्टर्सच्या काही क्वेरीज असतील किंवा कुणाच्याही काही क्वेरीज असतील, हे असं नाही आहे का समजा तुम्हाला असं वाटलं की इथे त्यांनी ही स्क्रीनशॉट दिलीच नाही किंवा हे खूपदा असं होतं की इथे सांगितलं एंटर मोबाईल नंबर असेल, त्याच्यानंतर तुम्ही सिम्पली OTP टाकून साईनअप करू शकता किंवा सेट पासवर्ड करू शकता, इतकंच आहे. पण ॲज अ टेस्टर तुम्ही म्हणू शकता की व्हॉट इफ जर चुकीचा OTP टाकला तर काय एरर मेसेज दाखवायला पाहिजे. मग तेव्हा ते ॲड करू शकतात. अच्छा राईट, दिस इज द वन थिंग वी मिस्ड. मग म्हणून ते लगेच त्याच्यामध्ये हा पॉईंट ॲड करून इमेज पण ॲड करू शकतात किंवा ते म्हणते की नंतर मी इमेज ॲड करेन, बट राईट नाव तुम्ही असा मेसेज टाकून द्या, जसा की युजिंग रॉंग OTP जर असेल, इनव्हॅलिड रॉंग OTP असेल तर इनव्हॅलिड OTP इन रेड कलर असा मेसेज टाकून द्या. आता याच्याकडे बघून तुम्ही असं पण सांगू शकता की समजा व्हॉट इफ द हे मोबाईल नंबर जे आहे ना, तो मोबाईल नंबर चुकीचा आहे, तर त्यावेळेस कोणता मेसेज दिसला पाहिजे. बरोबर, इथे OTP साठी दिलाय पण समजा रजिस्टर करताना मोबाईल नंबरच चुकीचा आहे. समजा इथे मी काय करतोय, लॉग इन वरती क्लिक केलं याच्यावरती आणि इथे मोबाईल नंबरच चुकीचा टाकलं, तर हे मेसेज दिला. तर हे पण सांगितलं पाहिजे रिक्वायरमेंटमध्ये, हे नाही आहे सध्या राईट नाव. मग तुम्ही अशा ॲडजस्टमेंट अशा हे सांगू शकता, डेव्हलपर्स, टेस्टर हे पॉईंट आउट करून सांगू शकतो. ठीक आहे याच्यामध्ये. आणि अकॉर्डिंगली ते काय करतील, मग सांगतील की अच्छा राईट नाव इथे नाही आहे, इमेज मी नंतर ॲड करेन, पण इथे हे टेक्स्ट टाकवा. ठीक आहे, अशा कलरमध्ये. म्हणून ते लगेच इमिडिएटली दे कॅन ॲड लाईक असं पॉईंट ॲड करू शकतील. फॉर द इनव्हॅलिड लॉग इन ॲड प्लीज ॲड व्हॅलिड मोबाईल नंबर इन रेड कलर. ठीक आहे. सो दिस इज वॉट. आता इथे तुम्ही जर असं रेज केलं तर हे सेव्ह केलं म्हणजे हे पॉईंट ॲड झाला. असं मग हे अंडरस्टँडिंग, तुम्हाला काही कोणत्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग हवी असेल तुम्ही विचारू शकता, काही नवीन गोष्टी ॲड करायच्या, सो दॅट विल बी डन. ओके. सो हे झालं स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये. मग स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये मग नंतर काय, सॉरी नॉट स्प्रिंट प्लॅनिंग, मग हे या तिकीटविषयी ग्रुमिंग झाली तुम्हाला एक गोष्ट म्हटलं. मग त्यानंतर काय करतील ते, दिस वे एक्सपांड ऑल्सो, ते एक्सपांड पण करतात तिथे. मग हे एक्सपांड झाल्यानंतर तुम्हाला याच्यावरती ग्रुमिंग झाली, सगळ्या गोष्टी समजल्या, मग ते काय विचारतील की हाऊ मच टाईम इट गोइंग टू टेक, किती वेळ लागेल. मग डेव्हलपर्स आपलं पॉईंट ऑफ व्ह्यू मी सांगेल की अच्छा याच्यामध्ये मला एक 2-3 दिवस लागतील. ओके. टेस्टर सांगेल मग मला टेस्ट केसेस लिहायचे आहे, मग ऑटोमेशनचं असेल तर ते पण आपण कन्सिडर करतो.
ठीक आहे. आणि मग किती टेस्टर्स आहेत, ऑटोमेशनचं वेगळं असेल, मॅन्युअलचं वेगळं असेल, तर मग ते पॅरलली मी टेस्ट केसेस लिहीन. डेव्हलपर जेव्हा ही करताना टेस्ट केसेस लिहीन, 4-5 दिवसामध्ये टेस्ट केसेस होतील माझ्या पण. अँड देन टेस्टिंगला मी टेस्ट करेल, एखाद दिवसामध्ये टेस्ट करेल. सो 5 दिवस लागतील इथे. सो युजिंग 1 डेव्हलपर 1 टेस्टर 5 दिवस लागतात. ठीक आहे. तर मग ते काय करणार इथे, आता इथे साइन अप फंक्शनॅलिटी आहे. ठीक आहे. तर इथे स्टोरी पॉईंट्स म्हणून असतात. हे बघा इथे स्टोरी पॉईंट्स. इथे डिफरंट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल स्टोरी पॉईंट्स ॲड करतील. ओके. सो स्टोरी पॉईंट्स विल बी ॲडेड लाईक, मग किती 5 दिवस आहेत, तर 5 दिवसाच्या 5. ठीक आहे. याच्यानुसार कम्प्लिटली 5 दिवस, किती दिवस लागतील, 10 दिवस लागतील असं. सो असं एक जनरलाइज कन्सिडर करा की याच्यामध्ये स्टोरी पॉईंट्स अशा 5 दिवस लागतील, तर 5 दिवस दिले. सो नॉट अकॉर्डिंग टू द डेज ऑल्सो, म्हणजे 5 दिवसाचा 5 दिवस पण नाही, हे कम्प्लिटली कॉम्प्लेक्सिटी बघून देतात ते किती दिवसामध्ये ते कम्प्लीट 5 दिवसामध्ये होणार आहे. म्हणजे एक स्प्रिंट 1 महिन्याची आहे, त्यातला 5 दिवस म्हणजे 1 आठवडा असं. तर त्याच्या कॉम्प्लेक्सिटीनुसार असे स्टोरीज पॉईंट ॲड करतात. इन शॉर्ट की असे स्टोरी पॉईंट ॲड करतात आणि नंतर ॲट द एंड आय विल टेल यू की याचा पर्पज काय असतो. म्हणजे स्टोरी पॉईंट ॲड केले, स्टोरी पॉईंट ॲड केल्यानंतर हे तिकीट असाइन करणार की कुणाला पाहिजे तिकीट. सो लेट्स से की आय वॉन्ट टू ॲड टू द दिस करता डिसेंबर असाइन. ठीक आहे. याला सो ही इज द डेव्हलपर समजा, नाहीतर किंवा डेव 1 आहे का. हां, डेव 1 या डेव्हलपरला असाइन केला. असाइनिंगमध्ये बघा डेव्हलपरला असाइन केला आणि ओके. देन दे विल कम बॅक हिअर. मग इथे जर तुम्ही रिफ्रेश केलं तर हे तिकीट कुठं झालं, दॅट बिन असाइंड. हे पॉईंट झालं, ग्रूम झालं. म्हणजे या तिकीटला काय केलं तुम्ही समजून घेतलं, पॉईंट्स ॲड केले, कुणाला असाइन करायचं त्या डेव्हलपरला असाइन केलं आणि नंतर ते विल बी सेंडिंग दिस इन टू द स्प्रिंट. ओके. मग याच्यामध्ये ते परत इथे खाली जर बघसाल तर लेबल्स वगैरे असतात. असे काही लेबल्स म्हणजे काही पर्टिक्युलरली लेबल आहे का, तर ते लेबल्स पण ॲड करतात. जसं की तुमचं साइन अप फंक्शनॅलिटीचा लेबल असू शकतो इथं, किंवा UI चा लेबल असू शकतो. दिस इज UI रिलेटेड तिकीट. ठीक आहे. डेटाबेसचं तिकीट आहे, APIचं तिकीट आहे. तर असे लेबल्स इथे क्रिएट करून ते देऊ शकतात. राईट नाव नाही आहे, पण समजा असं APIचा लेबल किंवा हे UI-चं तिकीट आहे का, कुठलं तिकीट आहे, तर असे लेबल्स देऊ शकतील. ठीक आहे. प्रायोरिटी काय आहे त्याची, हाय आहे, मीडियम आहे, याच्यानुसार हे स्टोरी पॉईंट्स वगैरे. नॉट एव्हरी फील्ड दे फील, म्हणजे असं नाही की सगळ्याच फील्ड जिथे आहे ते फॉलो केल्याच पाहिजे. मला मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते असायनिंग रिपोर्टर. हे जे रिपोर्ट म्हणजे जे बिझनेस, हे रिपोर्टर ॲज इन हे तिकीट कोण बनवले, राईट नाव मी माझ्या अकाउंटनी बनवले म्हणून माझं नाव आहे. पण हे तिकीट कोण बनवतात, प्रोडक्ट ओनर वगैरे बनवतात, तर त्याचं नाव असतं रिपोर्टर, द वन हू हॅज क्रिएटेड दिस. असाइन केलं, जो की ज्याच्यावरती जो काम करणार आहेत असाइनीमध्ये डेव्हलपर वगैरे. स्टोरी पॉईंट्स दिले. हे इपिक आहे, म्हणजे या इपिकच्या अंडरची युजर स्टोरी आहे. हे तर आपण काल पाहिलं आहे, राईट, बॅकलॉगमध्ये. आता हे स्प्रिंट एक आहे. तर स्प्रिंट इज लाईक कंटिन्युअसली स्प्रिंट आपल्याला या स्प्रिंटमध्ये पुश करायचं, तर स्प्रिंट इथे ॲड करू शकतो. आपण ऑलरेडी स्प्रिंट क्रिएटच केली नाही, तर लेट्स से की क्रिएट स्प्रिंट करणार. इथे मग क्रिएट स्प्रिंटवरती ऑप्शन केलं तर इथे बघा हे स्प्रिंट क्रिएट झाली. ओके. तर इथे स्प्रिंटसाठी तुम्हाला असं हे झालं, स्पेस निर्माण क्रिएट झाली. तुम्ही ह्याच्यासाठीच काय करू शकता, मग आता इथे काय जर स्प्रिंटचं नाव SUK स्प्रिंट 1. आता राईट नाव आपल्याला स्टार्टिंग स्प्रिंट आहे म्हणून स्प्रिंट 1, स्प्रिंट 2, स्प्रिंट 3, स्प्रिंट 4 असं वाढत जाणार जेवढे स्प्रिंट असतील. सगळं स्टार्टिंगमध्ये स्प्रिंट 1 आले. ठीक आहे. तर इथे स्प्रिंट 1मध्ये मी डिरेक्टली काय करू शकतो, याला असं पुश करू शकतो. ठीक आहे. हे बघा स्क्रॉल करतो इथे वर आणि याच्यावरती पुश करतो, मग हे स्प्रिंटमध्ये ॲड झालं. ओके. फक्त स्प्रिंट क्रिएट करतोय सध्या आपण, स्प्रिंट करतोय. नंतर स्टार्ट करू शकतो आपण, ते आय टेल यू दॅट ऑप्शन. अगोदर क्रिएट स्प्रिंट केली, स्प्रिंट क्रिएट झाली, मग प्रत्येक तिकीट असं ग्रूम करणार, त्याचे पॉईंट्स ॲड करणार. आता या टोटल याच्यामध्ये 5 पॉईंट. आता दुसरं सेम वेनी हे पण समजावून घेणार, समजावून सांगणार, डेव्हलपर्सला विचारणार काय आहे. नेमकं मग ह्याला ओपन केलं, समजा याच्यावरती डिस्कशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. मग इथून मग ओके किती पॉईंट्सचं आहे हे, तर हे 3 पॉईंट्सचं 3 दिवस लागतील. ओके. 3 पॉईंट्सचं आहे, तर सॉरी व्हेर इज इट, इथे स्टोरी पॉईंट्समध्ये 3 पॉईंट्सचं आहे. ठीक आहे. 3 पॉईंट्स ॲड केले. कोण करणार आहे, तर डेव टू करेल. ओके. डेव्हलपर्सला असाइन केलं. नंतर मग परत स्प्रिंट कोणती आहे, तर ह्याच्यामधून आता स्प्रिंट तर क्रिएट केलं आपण, तर स्प्रिंटमध्ये हे बघा
डायरेक्टली तिथून पण करू शकतो, स्क्रॉल अप पण करू शकतो, म्हणजे इथून डायरेक्टली आता इथून जर चेक केला तर ह्या गोष्टी ॲड केल्यात हे बघा, तर डिरेक्टली असं पण करू शकतात किंवा तुम्ही डिरेक्टली त्या तिकीटमधून इथे पण ऑप्शन देऊ शकतो. स्प्रिंट कुठं आहे तर ही स्प्रिंट क्रिएट झाले तर याच्यामध्ये पुश केलं तर इथे स्प्रिंट, मग ते परत तुम्ही रिफ्रेश केलं तर हे बघा या स्प्रिंटमध्ये आलं, मग 8 पॉईंट झाले टोटल. मग हे लॉग इन OTPचं घेतलं. याच्यावरती पण कोण काम करणार आहे, कोणता डेव्हलपर्स आहे का, समजा हे 5 दिवस आहे, ठीक आहे. आता डेव्हलपर्स 2च डेव्हलपर्स आहेत, ठीक आहे. एक टेस्टर आहे, 2 डेव्हलपर्स आहेत. टेस्टर तर या सगळ्यावरती मी आलटेल आपलं काम कुठं येतं. आता हे झालं, हे 5 दिवस लागतील, याला 4-5 दिवस लागतील, मग 1 आठवड्यामध्ये 2 तिकीट, मग बाकी आणखी 2-3 आठवडे आहेत, तर मग ते आणखी तिकीट घेतात. ओके, हे तिकीट लॉग इन फंक्शनॅलिटी विथ OTP ह्याच्यावरती कोण काम करणार. सो लेट्स से की हे तिकीट 5 आहे, ठीक आहे. मग याला पण ग्रूम करणार, सगळ्या गोष्टी समजून घेणार आणि नंतर त्याच्यावरती पॉईंट्स विचारणार किती असतात. याचं समजा लॉग इन OTP 4 पॉईंट्स आहेत असं, ठीक आहे. 4 पॉईंट्स तर 1 आठवड्याचं काम तर झालंय, आणखी 3 आठवड्याचं राहिलंय समजा, तर याच्यावरती 4 पॉईंट्स आहेत. तर लॉग इन विथ फंक्शनॅलिटी आहे, तर याच्यासाठी कोण काम करणार आहे, तर डेव वन काय करेल, डेव्हलपर्स पण एकदा साईनअपचं काम झाल्यानंतर याच्यावरती काम करू शकतो, बरोबर. मग याला 4 दिवस म्हणजे 1 आठवडा लागेल परत याला, मग हे स्प्रिंटमध्ये इथे पुश करणार असं इथे वापरून रिसेंट स्प्रिंट, ठीक आहे. ओके, मग परत इथे तुम्ही केलं की नंतर मला लक्षात येईल, अच्छा स्प्रिंटमध्ये ॲड झालं, ठीक आहे. 12 पॉईंट्स नंतर ते समजा एखादा बग वगैरे आहे, आधीचा कुठला तरी बग आहे, तर त्याला आपल्याला रिझॉल्व करायचं आहे, तर मग त्याच्याविषयी पण बग काय आहे, कोणता आहे. आता सध्या तरी स्प्रिंट 1 आहे, पण समजा तुमची 15-20 स्प्रिंट चालू आहेत, काही ऑलरेडी फंक्शनॅलिटी डेव्हलप झाल्यात आणि ते काही बग्स आहेत जे की प्रोडक्शनमध्ये आहेत किंवा ऑलरेडी असे बग्स आहेत जे की ज्याच्यावरती काम करायचं आहे, किंवा प्रोडक्शनचे बग्स असतील. समजा प्रोडक्शनमधून हा तिकीट आलं आहे, UATमधून कसं आपल्याला तिकीट्स वगैरे रेज करतात, तर इथे येतात बॅकलॉगमधून ते करंट स्प्रिंटमध्ये घेतात इमिजिएट बेसिसवरती. मग हे असे जे बग्स राहतात ना प्रोडक्शनचे, ते स्प्रिंट चालू असताना पण घेऊ शकतात, किंवा जर इश्यू जितका इम्पॉर्टंट नसेल तर असं खाली नंतर नेक्स्ट स्प्रिंटमध्ये पण घेतात. तर अगोदर काय आहे, मग हे कोण काम करणार याच्यावरती, डेव 2 काम करेल, ठीक आहे. डेव 2 आणि हे लेबल्स, मग याच्यामध्ये परत मग हे स्प्रिंटवरती याला किती पॉईंट्स लागतील, मग याच्यावरती काम करायला स्टोरी पॉईंट्स ॲड करतील. ओके, सो हिअर वेअर इज द स्टोरी पॉईंट्स, लेट्स चेक इट. ओके, सो दिस इज दी वन थिंग. जेव्हा बग्स असतो, आता एखादं वन फीचर जेव्हा बग असतो, म्हणजे बग आहे हा, तर याला फिक्स करायचं असतं. याला स्टोरी पॉईंट्स नसतात. स्टोरी पॉईंट म्हणजे याला काही तुम्हाला हे पॉईंट्स वगैरे ॲड पण करू शकतो, असं नाही की आपण कॉन्फिगर, हे सगळ्या गोष्टी कॉन्फिगरेबल असतात. कॉन्फिगरेबल म्हणजे ते लोक जर इन केस द्यायचं असेल तर ते ॲड पण करतील, पण एक जनरली काय म्हणतात की बगला पॉईंट द्यायची गरज नाही, कारण की बग इज समथिंग यू हॅव टू फिक्स इन ऑन युअर ओन. बग नसलाच पाहिजे ॲप्लिकेशनमध्ये. एजाईलमध्ये कसं, म्हणजे तुम्ही बग नसला पाहिजे, असेल तर तुम्ही तुमच्या टाईममध्ये फिक्स करा त्याला. त्यासाठी स्टोरी पॉईंट्स वगैरे नाही आहेत, कारण की ते आपल्या मिस्टेकमुळे वगैरे बग आहे, तर ते दॅट इज, मग म्हणून बग असेल तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली फिक्स करावं लागेल. बट दिस इज द थिंग. मग हे परत स्प्रिंटमध्ये घेणार, ठीक आहे. हे स्प्रिंटमध्ये आलं, याला काही स्टोरी पॉईंट्स नसतील. टेल यू, हे डेव्हलपर 2 करणार, याची प्रायोरिटी कशी आहे, हायेस्ट असेल तर ते अगोदर काम करावं लागेल, ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट्स हॅपनिंग. हा बग आला इथे, नंतर मग टर्म्स ऑफ यूजचं पेज आहे. आता हे 12 झालं म्हणजे 2-3 आठवड्याचं काम झालं. समजा इन केस आणखी काही येऊ शकतात का टर्म्स ऑफ यूज वगैरे, तर ते घेणार. त्याचे स्टोरी पॉईंट समजा याला 10 दिवस 10 पॉईंट लागतात, किंवा खूप जास्त मोठं तिकीट आहे असं कन्सिडर करा. स्टोरी पॉईंट्स याला आहेत. याला कोण करणार, मग डेव 2 करेल, डेव्हलपर 2 करेल, किंवा डेव्हलपर 2 कडे ऑलरेडी काम आहे तर मग डेव्हलपर 1 करेल असं. ओके, तर याच्यानुसार मग याची प्रायोरिटी पण तेच मीडियम वगैरे लेबल्स आणि स्प्रिंटमध्ये पुश करतात, ठीक आहे. आता सो दॅट्स हाऊ इट इज. इथून रिफ्रेश केलं तुम्हाला असं दिसतंय, याला डायरेक्टली असं पण आपण पुश करू शकतो इथे, हे बघा असे. सो 22-23 पॉईंट्स असे, म्हणजे कन्सिडरिंग 2 डेव्हलपर्स वगैरे असे 20-22 पॉईंट्स आपले होऊ शकतात असं. मग हे काय करतायत, असं एस्टिमेशन काढतायत, त्याला म्हणतात एस्टिमेशन. मग एस्टिमेशन जे देताना हे पॉईंट्स इतके देतील, हे बेस्ड ऑन द, आपण जसं म्हटलंय इथे
याच्यामध्ये आपण एस्टिमेशन कसं देतात, एस्टिमेशन म्हणजे त्याचं नॉलेज किती आहे, त्या फंक्शनॅलिटीचं नॉलेज आहे, त्यांनी सांगितलं ठीक आहे, त्याचे एफर्ट्स किती लागणार आहे, डेव्हलपर्स किंवा टेस्टिंगचे एफर्ट्स किती लागतात, कॉम्प्लेक्स आहे का नाही ॲप्लिकेशन, त्याच्यानुसार ते देतात ॲटोमॅटिकली. डेव्हलपर्स किंवा टेस्टर्स किती लागू शकतो, किती अवघड आहे ॲप्लिकेशन, म्हणजे ही पर्टिक्युलरली साइन अप फीचर बनवण्यासाठी त्याची लायब्ररी अवेलेबल आहे की नाही, कोड कोणता आहे, ते सगळं फायनल आहे, त्याच्यानुसार ते पॉईंट्स देतात असे एस्टिमेशन करून. राईट नाव ही स्प्रिंट झाली. ओके, तर या स्प्रिंटमध्ये बघा, म्हणजे आता हे काय झालं, सगळ्यात हायेस्ट वगैरे आहे, तर असे हे केलं. सो दिस इज हाऊ. ओके, 22 पॉईंट झाले, तर मी काय करेन नंतर, आय स्टार्ट द स्प्रिंट. ओके, तर आपल्याला स्प्रिंट स्टार्ट करायचं आहे, तर याच्यावरती काम चालू करणार. तर स्प्रिंट स्टार्ट करताना स्प्रिंटचं नाव आहे स्प्रिंट नेम. किती वीक्सची आहे, 2 वीक्सची आहे, 1 वीकची आहे, 2 वीकची, बघा इथे 4 वीक्स, मॅक्झिमम 4 वीक लिहिले, कस्टम पण करू शकतो, पण एकच महिन्याची असते असं. ठीक आहे, तर मग तुमची स्प्रिंट किती वीकची आहे ते अगोदरच फायनल होतं. ठीक आहे, म्हणजे 1 वीकची आहे, 4 वीकची आहे, म्हणजे 1 महिन्याची आहे, तर इथे एंड डेट ऑटोमॅटिकली होणार. स्टार्ट डेट आजपासून आहे. ठीक आहे, ठीक आहे, स्टार्ट डेट, एंड डेट ऑटोमॅटिकली घेईल तो, कधी होणार ते 4 वीकमध्ये. म्हणजे स्टार्टिंगला 3 मार्चला चालू होते, पुढच्यात 31 मार्चला ते काय होईल, हे होईल, म्हणजे दॅट विल बी एंड 31 मार्चला. तर ही कंप्लीट 1 महिन्याची स्प्रिंट आहे. मग स्प्रिंट गोलमध्ये ते टाकतात की कंप्लीट असं काहीतरी, कंप्लीट ऑल 22 पॉईंट्स, किंवा असं सांगू शकतात की कंप्लीट ॲट लिस्ट 15 पॉईंट्स. ओके, असं काहीतरी, बिकॉज त्यांना जर इन केस वाटलं की 15 पॉईंट तरी झाले पाहिजेत असं, जनरली कंप्लीट ऑल पॉईंट्स असं काहीतरी गोल टाकला आणि ती कॅन स्टार्ट इट. ओके, सो स्टार्टवरती क्लिक केला, तर हे बघा, हे स्प्रिंट हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली स्टार्टेड. आता ते कुठे येणार, ॲक्टिव्ह स्प्रिंटमध्ये. तर या बॅकलॉगमध्ये पण गेल्यानंतर तुम्हाला इथे पण दिसेल, इथे जी स्प्रिंट आहे बघा, बॅकलॉग इथे असतील खाली, हे स्प्रिंट इथे असेल, पण ते मेजरली ॲक्टिव्ह स्प्रिंटवरती इथे तुम्हाला दिसल्यानंतर करंटली स्प्रिंट स्टार्ट केली आहे ना, तर ॲक्टिव्ह स्प्रिंटमध्ये असे तुम्हाला तिकीट्स दिसतील टू डूमध्ये. मग याच्यामध्ये असे कॅटेगरीज असतात ॲक्टिव्ह स्प्रिंटमध्ये. हे टू डूचं दिसतं, हे कॉलम, तर टू डूमध्ये आहेत हे तिकीट सध्या. हे इन प्रोग्रेसच्या अंडर, हे डन. मग आता समजा तुमचं साईनअपचं फंक्शनॅलिटी आहे, याच्यावरती कोण दिलं आहे, सगळ्यात अगोदर साईनअपवरती काम करावं लागेल, पण इथे सॅम्पल बग आहे, तर हे हायेस्ट प्रायोरिटी आहे. बघा इथे प्रायोरिटी दिसते, मीडियम आहे, पण ही हायेस्ट प्रायोरिटी आहे. म्हणजे प्रोडक्शनचा जर एखादा इश्यू असेल तर तो अगोदर रिझॉल्व्ह करावा लागेल. त्यामुळे काय करणार, याच्यावरती अगोदर काम करणार कोण, डेव्हलपर्स. म्हणजे डेव्हलपर 2 अगोदर याच्यावरती सगळ्यात अगोदर काम कर. डेव्हलपर 2ला 2 कामं आहेत, हे आणि हे, बरोबर, पण याची प्रायोरिटी इतकी नाही आहे, याची आहे. त्यामुळे काय करेल, डेव्हलपर अगोदर याच्यावरती काम करेल. ठीक आहे, सो समजा डेव्हलपर 2ने याच्यावरती काम करायला चालू केलं, तर जसं तो काम करायला चालू करेल तेव्हा तो काय करतो, इथे क्रिएट सबटास्कमध्ये येतो आणि इथे सबटास्क क्रिएट करतो. या बगच्या अंडर काही सबटास्क तो काय करेल, फिक्स दी बग, असा त्यांनी सबटास्क बनवला, त्याचा क्रिएट केला. मग हा जेव्हा तो क्रिएट करतो, आता राईट नाव मी रिपोर्ट केला आहे, पण रिपोर्टर पण तोच असेल, डेव्हलपर 2, डेव 2 त्यांनी क्रिएट केल्यानंतर त्याच्या अकाउंटनी, आणि याला काय करेल, इन प्रोग्रेस असं टाकेल, इथे स्टेटस चेंज करेल. आता हे काय आहे, सब टास्क आहे याचा. ओके, चेक करा, हे बघा, जसं सब टास्क क्रिएट केला ना, इथे एस यू कीच्या अंडर इथे असं ते तिकीट दिसतं सब टास्कचं, तर फिक्स द बग. मग याला या काय करेल, या सब टास्कला तो इथे मूव्ह करेल इन प्रोग्रेस. तर या तिकीटच्या अंदर मग कोण काय काम करतंय, तर डेव्हलपर फिक्स द बग, तो कोण करतोय, डेव्हलपर्स करतोय, आणि त्याचं काम इन प्रोग्रेस चालू आहे याच्यामध्ये. इथून इथे असं ड्रॅग पण करू शकतो, किंवा याचं स्टेटस डायरेक्टली इथून पण चेंज करू शकतात. हे बघा, स्टेटस टू डू डन, परत टू डूमध्ये पुश करू शकतो, म्हणजे इथून इथं ते इथे आलं, म्हणजे असं, किंवा इथे इन प्रोग्रेसमध्ये पण करू शकतो तो. ओके, सो दॅट्स हाऊ इट कॅन बी डन. मग हे झालं. आता जेव्हा तो फिक्स द बग करतो, त्यावेळेस तो आपल्याला बग फिक्स केल्यानंतर आपल्याला सांगेल की तुमचं पॅरलली यू कॅन टेस्ट इट नाव. मग आपण आपल्याला जसं इंटिमेशन आलं, त्याने फिक्स केलं, तर आपण काय करणार, क्रिएट सबटास्क. आपण आपला सबटास्क बनवतो, काय म्हणतो, रिटेस्ट बग असं बनवला सबटास्क. ठीक आहे, मग हे आपल्याला असाइन करतो, हे तिकीट सबटास्क याच्यावरती क्लिक करायचं, इथून इथे बघा, इथून इथे आहे, मग हे बनवलं, इथं याच्यावरती क्लिक केलं की हे सबटास्क क्रिएट झाला आहे ऑलरेडी. तर याच्यावरती मग असाइन आपण टेस्टर. ओके, तर हे आपल्याला असाइन केलं,
आणि आपण याला इन प्रोग्रेस टाकलं. तर हे बघा दुसरं. आता आपण रिटेस्टिंग करतोय, हे बघ असं झालं. मग मीन वाईल मग हे डेव्हलपर 2 करतोय. डेव्हलपर 1 काय करेल, आपापलं बग घेईल, साइन अप फंक्शनॅलिटी सगळ्यात अगोदर साइन अप करावं लागेल. तो आपलं काय करेल, इथे सगळ्या गोष्टी करून इथे सबटास्क क्रिएट करून काय करेल, डेव्हलपमेंट नावाचं सबटास्क बनवेल. ओके, क्रिएट करेल हे सबटास्क. याच्यावरती क्लिक केलं तर हे बघा असाइनिंगमध्ये तो डेव 1ला स्वतःला असाइन करून घेईल आणि तो इन प्रोग्रेस इथून इन प्रोग्रेसमध्ये टाकून देईल. ठीक आहे, म्हणजे हे त्या तिकीटला इन प्रोग्रेसमध्ये टाकलं डेव्हलपर 1मध्ये. आपण मग पॅरलेली जेव्हा आता कसं असतं, आता लक्षात घ्या की तुम्ही स्टार्टिंगला हे फिक्स द बग करतोय, तो हा डेव्हलपर डेव्हलप करतो स्टार्टिंग फर्स्ट डेला चालू केलं त्यांनी का. मग आता हे अगोदर तर आपण समजा हे कम्प्लिटली रिटेस्ट बग आणखी आला नाही, आपण रिटेस्ट बग कारण की हा फिक्सच करतोय, आपल्याला आणखी दिला नाही. समजा मग आपण पॅरलेली आपण आपलं काय काम करू शकतो, तर आपण काय करू शकतो, या युजर स्टोरीवरती टेस्ट केसेस लिहू शकतो. तर मग इथे तुम्ही टेस्ट केसेस राईट टेस्ट केसेस बरोबर, याच्यावरती आपण टेस्ट केसेस पॅरलेली लिहू शकतो ते डेव्हलप करत. आपण काय करणार, इथून हे टेस्टर इथे करणार आणि टू इन प्रोग्रेस. ओके, तर हे बघा म्हणजे राईट टेस्ट केसेस हा डेव्हलप करतोय, राईट टेस्ट केसेस करतोय, हा डेव्हलपर 2 बग फिक्स करतोय फर्स्ट डेला असं असेल. ओके, नंतर मग हे दोन नंतर पुढे चालून काम होते. सो हे झालं, हे तुमचं काम चालू आहे. नंतर डेली स्टँडअपच्या वेळेस म्हणजे दुसऱ्या दिवशी डेली स्टँडअपच्या वेळेस असा बोर्ड ओपन करणार. कोण ओपन करेल, स्क्रम मास्टर वगैरे असं बोर्ड ओपन करणार ॲक्टिव्ह स्प्रिंटमध्ये येईल. आणि डेली स्टँडअपच्या वेळेस दे विल स्टार्ट आस्किंग. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल दिस इज दी साइन अप फंक्शनॅलिटी तिकीट अँड हू इज वर्किंग ऑन द सेम इज लाईक इथे बघेल डेव्हलपमेंट ऑन द सेम हू इज दिस वन डे 1. ओके, सो डे 1 व्हॉट इज द प्रोग्रेस. ठीक आहे, मग डे 1 सांगेल की सो राईट नाऊ आय एम डुईंग द डेव्हलपमेंट ऑन द सेम, सो इट विल बी टेक लाईक 2 more days अँड आय एम फेसिंग सब काइंड ऑफ इश्यूज जर असतील तर तो इश्यू सांगेल. ही लायब्ररी सपोर्ट करत नाही आहे, मग त्यामुळे मला काहीतरी बघावं लागेल अल्टरनेट वे, त्यामुळे थोडासा टाईम लागेल, सो 2 days वगैरे लागतील, असं तो स्वतःची प्रोग्रेस सांगेल इथे. इथे आपल्याला मग ओके, सो रायटिंग टेस्ट केसेस, सो टेस्टर व्हॉट इज युअर प्रोग्रेस ऑन दिस वन. सो I have started writing the test cases. Okay, so I have started writing the test cases and it will be take like one more day. Today or tomorrow it should be finished. मग तुम्हाला जेव्हाही वाटतं फिनिश होईल, उद्या किंवा परवा होईल, तर today it will be finished. Okay, so I am writing the test cases. So this is my. मग जर समजा तुम्हाला काही इश्यू असेल, ठीक आहे, तर ते पण तुम्ही सांगू शकता. नंतर okay, SUK2. So this is a bug. Okay, so what's the progress on this bug? So developer 2, what's the progress on this one? So I'm fixing the bug. So kind of it's a hard one, but I'm trying to fix it. So they might asking, okay, so we have to fix as soon as possible as it's a production bug. So we have to give the fix in today itself. Okay, सो आजच द्यायचं आहे, त्यामुळे वी नीड अ प्रॉपर सोल्युशन. मग त्याच्यावरती ते डिस्कस करतील काय बग आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत का, आज फिक्स होईल का. ठीक आहे, मग थोडंसं आजच फिक्स झालं पाहिजे कारण की प्रोडक्शनचा इश्यू आहे हा. ठीक आहे, असं ते बोलू शकतात. तो त्याच्यावरती मग ओके ठीक आहे, मग मी इन बिटवीन एक 2-3 तासामध्ये याचं फिक्स देईन. सो मग ओके, सो दे विल आस्क अस की टेस्टर्सला की तुम्ही प्रायोरिटी बेसिसवरती हे काम करा, अगोदर हे स्टॉप करा, अगोदर हे बग जे आहे ना ते बग टेस्ट करा, रिटेस्ट करा आणि ते रिझॉल्व्ह झालं असेल तर ते सांगून द्या, आपल्याला हे बग मर्ज करायचं आहे. सो इन बिटवीन जर समजा मग हे यावेळी सगळे जण हे कोण करणार, तर ऑलरेडी हे ऑक्युपाईड आहेत, तर त्यामुळे टू डूमध्येच राहतील इश्यूज. हे बघा टू डूच्या अंदर राहतील, यांच्यावरती काम चालू आहे. मग हे अशा वेळी तुमचं स्प्रिंट प्लॅनिंग डेली बेसिसची स्क्रम मिटिंग झाली, प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार बोर्ड झालं, डेली मिटिंगची स्टँडअप झाली. मग समजा ॲट द एंड मग डेली स्टँडअपच्या वेळेस म्हणतात काही क्वेरीज, कोणाला काही डाऊट्स वगैरे आहेत का, तर कोणी नाही म्हटलं की मीटिंग एंड होते. 10 ते 15 मिनिटाची मीटिंग ही एंड झाली. डेली स्क्रम मीटिंग जे होते ते असं अशा वेळी डेली स्क्रम मीटिंग होते. स्टेटस देतो प्रत्येकजण आपलं. मग इथे फिक्स द बग म्हटलं, यांनी म्हटलं होतं दुपारी देणार. सो ही विल बी सेईंग अस की आपल्याला नंतर आपल्या कम्युनिकेट करतात, बरोबर, जे कम्युनिकेशन चॅनल्स आहेत, स्काईप आहे आपलं, जेही आपलं कम्युनिकेशन चॅनल आहे, समजा स्काईप आहे, त्याच्यावरून ते सांगणार की फिक्स झाला आहे बग, रिटेस्ट करा. जसं आपण रिटेस्ट करायला चालू करतो, आपण आपला क्रिएट सबटास्क बनवतो, ऑलरेडी बनवला इथं, पण हे टू डू मध्ये. तर आपण याला काय करणार,
इन प्रोग्रेसमध्ये टाकणार, जसं आपण आपलं काम चालू करतो आणि रिटेस्ट करायला चालू करतो. मग 2-3 तासामध्ये आपण त्याला रिटेस्ट केलं, सगळं जर व्यवस्थित, समजा रिटेस्ट नाही झाला तर त्याला परत पाठवतो डेव्हलपरला, मग डेव्हलपर त्याच्यावरती फिक्स करतो. आणि एकदा जर रिटेस्ट झाला, म्हणजे बग व्यवस्थित फिक्स झाला, तर या रिटेस्ट बगला काय करू आपण, म्हणजे आपल्या साईडनं अप्रुव्हल दिलं त्या बगला वगैरे, की आपल्या साईडनं अप्रुव्हल झाल्यानंतर आपण हे रिटेस्ट बग कंप्लीट करतो, बरोबर, डनमध्ये मार्क करतो, म्हणजे आपलं डन झालं. ओके, म्हणजे आपलं रिटेस्ट बग करणं झालं. सो इट्स रिझॉल्व्ड. मे बी मग तुम्ही सांगू शकता इथे ॲज अ कमेंट टाकू शकता. लेट्स से की जर तुम्ही इथे आहेत, ठीक आहे, रिटेस्ट बग वरती, मग येथे आय हॅव टेस्टेड द इश्यू अँड इट्स रिझॉल्व्ड. जस्ट टू एक आपण असं हे करून सेव्ह करू शकतो. अशी कमेंट आपण हे टाकली, सेव्ह केलं आणि आपण याला काय केलं, रिमूव्ह केलं. म्हणजे हे आपला सब टास्क जो आहे ना याच्यामधला, हा आपण काय केलं, डनमध्ये मार्क केला. मग हा फिक्स द बग जो आहे ना, मग तो पण काय करेल, अच्छा हे बग फिक्स झालाय तर मग हे प्रोडक्शनमध्ये आता हा फिक्स द बग झालाय. मग इथून मग परत दुसरा सब टास्क क्रिएट करू शकतो. कोण, पुश इन टू द प्रोडक्शन असं असू शकतं जे सब टास्क. मग हे कोण करणार, पुश इन टू द डेव्हलप, मग हे मे बी डेव्हलपर 1 वगैरे डेव्हलपर 2 असू शकतो, किंवा तुमचा एक डिफरंट गाय जो की हे डिसेंबर, ठीक आहे, सुखकथा डिसेंबर, सो ही विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द सेम, की मग हे पुश द बग इन टू डेव्हलपर, म्हणजे डेव्हलपर फिक्स द बग हे करणार. ओके, मग पुढच्या वेळेस मग पुश इन टू द प्रोडक्शन असेल, म्हणजे मग पुढे पुढे दुसऱ्या दिवशी आलो, दुसऱ्या दिवशी मग परत मीटिंग आली, समजा स्टँडअप मीटिंग वगैरे, हे आज काम कंप्लीट झालं, त्याच्यावर परत विचारणार मग सुख 4 याच्यावरती काय प्रोग्रेस आहे, तर साइन अप फंक्शनॅलिटीवरती तर डेव्हलपमेंट चालू आहे, आणखी 1 दिवस लागेल. काल जसं म्हटलं होतं 2 दिवस, आज 1 दिवस लागेल. रायटिंग टेस्ट केसेस, अच्छा इट वॉज करंटली होल्डिंग, कारण की येस्टरडे आय वॉज वर्किंग ऑन दिस वन रिटेस्टिंग बग, सो इट वॉज ऑन होल्ड, सो टुडे आय विल बी कम्प्लिटिंग इट. ओके, मग याच्यामध्ये काय प्रोग्रेस आहे, तर बग फिक्स झालाय, रिटेस्ट झालाय. ओके, पुश इन टू द प्रोडक्शन, कोण करणार आहे प्रोडक्शनमध्ये पुश. ओके, सो व्हॉट इज द प्रॉब्लेम, मग हे कोण करतं, जनरली DBA लोक वगैरे करतात, जे जनरली पुश करतात. मग ते DBA लोकांचं इथं नासाइन केलं जातं, पण काय प्रॉब्लेम आहे, आपण पुश का नाही केला, कारण की इट्स अर्जंट बग, सो वी हॅव टू पुश इट, असं त्या सगळ्या गोष्टी ते विचारतील. सो प्लीज स्टार्ट दी पुशिंग प्रोसेस. मग त्यांनी इन प्रोग्रेसमध्ये टाकणार आणि जनरली ॲज सून ॲज द बग विल बी पुश. मग हे यावेळी मग स्प्रिंट प्लॅनिंग झाली, ठीक आहे, सॉरी स्क्रम मीटिंग दुसऱ्या दिवशीची पण झाली. नंतर मग ऑटोमॅटिकली आपण आपल्यावरचे काम करणार. मग डेव्हलपर 2 काय करेल, इथे डेव्हलपर 1 करेल, मग डेव्हलपर 2 आता फ्री आहे, बरोबर, डेव्हलपर 2, मग तो काय करेल, त्याचं दुसरं तिकीट जे आहे त्याच्यावरती काम चालू करेल. इथे तो आपलं तिकीट ओपन करेल, क्रिएट सब टास्क करेल आणि याच्यावरती डेव्हलपमेंट म्हणून स्टार्ट करेल, हे क्रिएट करेल. मग हे डेव्हलपमेंट तिकीट क्रिएट केलं, तो स्वतःला असाइन करेल डेव 2 आणि तो स्टार्ट करेल. म्हणजे त्याने स्वतःचं आपलं काम चालू केलं, याला इन प्रोग्रेसमध्ये टाकलं, याची डेव्हलपमेंट चालू केली. मग प्रत्येकजण ऑक्युपाय असलं पाहिजे, प्रत्येकजण आपलं जे काम करतोय त्याचं तिकीट बनवणार आणि असं टाकणार. मग आता हे पुश इन टू द प्रोडक्शन जे आहे, पुश इन टू द प्रोडक्शन जे आहे ते त्यांनी पुश केलं, मग ह्याला पुश करून कंप्लीट करणार. म्हणजे तो सगळे याच्यातले सगळे सबटास्क जर क्लिअर झाले असतील तर हे काय म्हणतं, अपडेट पॅरेंट इश्यू, म्हणजे SUK12 जे अपडेट आहे, पॅरेंट इश्यू आहे, तर त्याला ज्याच्या अंडर आपण सबटास्क बनवतो त्याला अपडेट करा, म्हणजे मूव्ह इट टू डन. तर याला जर समजा इथून अपडेट केलं आपण, तर हे काय होणार, हे कम्प्लीट होणार. हे बघा, SUK2 हॅज बीन अपडेटेड, म्हणजे हे तिकीट कम्प्लीट झालं. दिस इज मार्क ॲज डन. ओके, डन झाल्यानंतर हे असं मिनिमाइज जर करू शकता मॅक्झिमम, तर हे डन, याच्यातले सगळे सब टास्क झाले, तिकीट डन झालं. ओके, मग इथून पुढे मग हे डेव्हलपमेंट करता येते. आपण आपल्या टेस्ट केसेस लिहून झाल्या, आपण टेस्ट केसेस मूव्ह केला, याची डेव्हलपमेंट समजा झाली, याची डेव्हलपमेंट SQ4 वालीची डेव्हलपमेंट, मग आपले हे टेस्ट केसेस झाल्या, हे डेव्हलप करत असतील तर आपण याच्यावरती टेस्ट केसेस लिहायला चालू करू शकतो. मग आपण दुसऱ्या तिकीट, आपल्या ह्या टेस्ट केसेस झाल्या, तर आपलं आता काम काय आहे, हे तर आणखी डेव्हलपमेंटमध्ये आहे, तर आपण याच्यावरती टेस्ट केसेस लिहिणे चालू करू शकतो. सो क्रिएट सब टास्क, सो राईट टेस्ट केसेस याच्यासाठी टाकणार, हे क्रिएट केलं. सो हे क्रिएट करून आपण याला ओपन केलं आणि नंतर हे आपल्याला असाइन केलं स्वतःला. ओके, सो इथून इन प्रोग्रेस पण टाकू शकतो इथून, ठीक आहे, इन प्रोग्रेस. मग आता याच्यावरती काम चालू आहे. मग पुढे परत दुसऱ्या दिवशी आणखी विचारणार,
की काय प्रोग्रेस आहे. डेव्हलपर 1 सांगणार, तुम्ही सांगणार की माझे टेस्ट केसेस कंप्लीट झाल्यात, मी आता SUK 2ची झाली, याच्यावरती काय आहे, अच्छा दिस वन इज डन, दॅट्स अ गुड जॉब गाईज. मग परत त्याविषयी सांगतील की हे ते दॅट्स अ गुड वन. मग काही प्रॉब्लेम आला का पुढे चालून प्रोडक्शनमध्ये मॉनिटर केलं, मग तो इश्यू रिझॉल्व्ह झाला ना व्यवस्थित, सगळ्या गोष्टी डिस्कस होतील. ओके, तर हे झालं. मग इथून मग परत आता कंप्लीट पुढची स्टेज काय असेल की हा जो डेव्हलपर झाला तो आपल्याला मेसेज पाठवेल की माझं डेव्हलपमेंट झालंय. मग आपण काय करणार, टेस्टिंग करतोय, तर याच्या अंडर जाणार. जेही काम करतोय, प्रत्येक वेळी आपण जेही काम करतो त्याच्यासाठी प्रत्येक जण आपला आपला सब टास्क करतो. सो टेस्टिंग किंवा मॅन्युअल टेस्टिंग असं टाकतो, मॅन्युअल टेस्टिंग फॉर द सेम किंवा टेस्ट केस एक्झिक्युशन, जेही तुम्हाला वाटतंय ते. नंतर तुम्ही स्वतःला असाइन करता टेस्टर्स. ओके, आणि इथे डेव्हलपमेंट इन प्रोग्रेस असं टाकलं. हे तिकीट प्रोग्रेसमध्ये गेलं. इथून SUK 4 मॅन्युअल टेस्टिंग प्रोग्रेसमध्ये आलं की मग आता आपण काय करतो, राईट नाव हे पण काम करतो, हे पण. तर याला होल्डमध्ये ठेवायचं, कारण की याला डेव्हलपमेंटला 2-3 दिवस लागणार आहेत, आपल्याला टेस्ट केसला 1 दिवस, पण त्याच्या अगोदर हे टेस्ट करणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे होल्डवर ठेवायचं, याच्यावरती करायचं. ओके, मग याची मॅन्युअल टेस्टिंग चालू केली. मग दुसऱ्या दिवशी मग परत समजा स्टँडअपच्या वेळेस आपण सांगायचं मॅन्युअल टेस्टिंग काम करतोय, हे होल्डवरती ठेवलं आहे, हे सांगेल SUK मला 2 दिवस लागणार आहेत आणखी. हा सांगेल की माझं डेव्हलपमेंट झाले, मी टेस्टिंगचे बग्स वगैरे फिक्स करतोय. जर 2-3 बग्स आले होते, आपण सांगू शकतो की 2 बग आले होते, मी डेव्हलपरला पाठवले. डेव्हलपर बोलेल की डेव्ह 1 बोलेल की मी फिक्स करतोय त्याच्यावरती वगैरे, अशा प्रोसेस सांगेल. मग नंतर पुढे चालून आपली टेस्टिंग डन झाली. ओके, डन झाल्यानंतर परत इथून मग हे डेव्हलपमेंट हे झालं, डन झालं. नंतर मग परत हे मॅन्युअल टेस्टिंग झाली. मग हे डेव्हलपर्स पण बोलेल ओके हे तिकीट डन झालं, ते डेव्हलपमेंट पण डन. ओके, सो दॅट्स हाऊ इट इज डन. मग ह्याला अपडेट करू शकतो आपण इथून डायरेक्टली, किंवा डायरेक्टली याच्यावरून या तिकीटवरती पॅरेंट तिकीटवरती जाऊन याचे प्रोग्रेस डन मार्क करू शकतो. ओके, तर हे डन झालं. मग हे साइन अप फंक्शनॅलिटीवरती काम चालू आहे. मग आता याच्यावरती पण आपण राईट टेस्ट केसेस, आपले टेस्ट केसेस पुढे चालून डन झाल्या. नंतर आपण डेव्हलपमेंटवरती मग इथे परत सब टास्क क्रिएट करून मॅन्युअल टेस्टिंग असं करेल. ओके, मॅन्युअल टेस्टिंग मी क्रिएट केलं आपलं सब टास्क, आणि याच्यावरती सब टास्क क्रिएट करून इथे मग आपल्याला स्वतःला असाइन करायचं, आणि हे कम्प्लिटली ॲज इन प्रोग्रेस करणार. इथून इन प्रोग्रेस केलं बघा, इथे इन प्रोग्रेस केलं. नंतर मग परत याचं टेस्टिंग चालू आहे, इथे डन केलं, हे डेव्हलपर्स बोलले डन झालं. तर पॅरलली मग इथे अपडेट होणार आहे तिकीट. सो दॅट्स हाऊ इट वर्क. मग यांचं स्वतःचं काम झालंय, मग डेव्हलपर 2 हे याचं वर्षी काम करेल, डेव्हलपर 1. ठीक आहे, सो डेव्हलपर 1 याच्या वर्षी काम करायला चालू करेल. आता राईट नो डेव्हलपर 2चं पण काम झालंय, डेव्हलपर 1 याच्यावरती काम करतोय. समजा हे डेव्हलपर 1 याच्यावरती काम करतोय, चालू केलं आहे टर्म्स ऑफ यूजवरती डेव्हलपमेंट. पण समजा पुढे चालून असं झालं की याला खूप टाइम लागला, याला डेव्हलपमेंटला. ओके, टर्म्स ऑफ यूजमध्ये डेव्हलपमेंटला खूप टाइम लागला इथे. जस्ट अ मिनिट. आणि हे डेव्हलपर 1नीच केलं होतं, त्यामुळे याला टाइम लागतोय. आणि हे पण तिकीट असाइन डेव्हलपर 1ला आहेत. मग पुढच्या वेळेस असं झालं की आपण यातले मॅन्युअल टेस्टिंग चालू केली, याची पण आपण सब टास्क. याच्यासाठी आपण काय करतो, राईट टेस्ट केसेस लिहितोय. राईट टेस्ट केसेस लिहितोय आपण. हे कोण लिहितं, टेस्ट. आपलं आपलं काम आपण चालू ठेवणार पॅरलेली, प्रत्येकाचे टेस्ट केसेस राईट करणं वगैरे. ठीक आहे, तर हे चालू झालंय. इथे मी राईट टेस्ट केस. पण आता डेव्हलपर 2चं काम झालंय, पण हे डेव्हलपर 1ला आणखी टाइम लागणार आहे. ठीक आहे, हे मोठं तिकीट आहे, याच्यावरती काहीतरी प्रॉब्लेम होतात, आपण टेस्ट केसेस लिहितोय. मग मीन वाईल डेव्हलपर 2 फ्री आहे, तर पुढच्या स्टँडअपमध्ये आपण असं शकतो, अच्छा डेव्हलपर 1लाच दिलं हे तिकीट, डेव्हलपर 2चं काम झालंय ऑलरेडी, तर एक काम करू शकतो की डेव्हलपर 2ला असाइन करू शकतो. मग ते काय करेल, मग डेव 2ला असाइन करेल. हा मेन तिकीट जे आहे ना, ते डेव 2ला असाइन करेल. कोण करेल, स्क्रम मास्टर मिळेल की तुम्ही काम करा, डेव 2 विल स्टार्ट वर्किंग ऑन दिस. ठीक आहे, मग डेव्हलपर 2 मग याच्यावरती सब टास्क क्रिएट करून आपला डेव्हलपमेंट असं चालू करेल. ओके, आणि याच्यावरती मग आपलं मॅन्युअल टेस्टिंगचा आपण रायटिंग टेस्ट केसेसचा आपला जस्ट सेईंग की जसं आपण क्रिएट करतो, जसं आपला टाइम भेटेल, आपण जसं काम चालू करू त्याच्यावरती हे चालू करणार. आय क्रिएट दिस, ॲट द एंड काय होतं ते सांगतो. ओके, तर हे बघा, म्हणजे कम्प्लिटली टर्म्स ऑफ यूज, आणि इथे कुठे गेला, हे झालं तिकीट क्लोज.
याच्यामध्ये लॉग इन विथ OTP याच्यावरती डेव्हलपमेंट चालू आहे, रायटिंग टेस्ट केसेस चालू आहेत. ओके, हे लॉग इन OTP याच्यावरती हे कोण करणार आहे, हे दॅट विल बी टेस्टर. तर हे अशी कंप्लीट प्रोग्रेस चालू शकते. आता इथे तुम्हाला पुढच्या स्टँडअपच्या वेळेस समजा असं करू शकतो, इथं वी कॅन चेक लाईक एक्सपांड ऑल्सो. इथं हे तिकीट झालं क्लोज. ओके, दॅट्स गुड. हे पण झालं काम. याच्यावरती काम काय चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे, रायटिंग टेस्ट केसेस चालू आहे. हे झालं रायटिंग टेस्ट केसेस. ओके, झाल्यानंतर आपण क्लोज करतो. मग याचं मॅन्युअल टेस्टिंग चालू आहे, याचं पण काम झालं. जनरली आय टेल यू की हे मॅन्युअल टेस्टिंगचं काम झालं परत मग येथे. ओके, सो टेस्टर अँड जे इन शॉर्ट आपण जे काम करतोय त्याच्याविषयी ज्याच्यावर काम करतोय आपण त्याच्यानुसार आपण तिकीट बनवणार. ओके, तर हे मॅन्युअल टेस्टिंगचं काम झालं, इथं चालू आहे. मग हे तिकीट झालं, इथून मग परत रायटिंग टेस्ट केसेस चालू होते, इथं टेस्ट केसेस. आता स्टील डेव्हलपमेंट चालूच आहे याचं हे थोडंसं. सो समजा 1 महिन्यामध्ये असं कम्प्लिटली प्रोसेस चालू असते, 1 महिन्यापर्यंत कम्प्लीट. आणि समजा हे लॉग इन फंक्शनॅलिटी याचं मॅन्युअल टेस्टिंग झालं आणि हे डेव्हलपमेंट पण डन झालं. सो दिस इज डन. आणि 1 महिना झाला कम्प्लीट, 1 महिना झाला. पुढच्या स्प्रिंट प्लॅनिंगच्या वेळेस अगेन एव्हरीवन विल मीट. ओके, अगेन एव्हरीवन विल मीट. आता हे तिकीट राहिलं कारण की हे 10 पॉईंटचं तिकीट होतं, खूप कॉम्प्लिकेटेड होतं, टर्म्स ऑफ यूजचं होतं. पण त्याच्यावरती काय झालं की खूप साऱ्या गोष्टी आल्या आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंट स्टील प्रोग्रेस आहे, आणखी झालं नाही काम. ठीक आहे, सो पण 1 महिना झाला कम्प्लीट. इथे 19 डेज रिमेनिंग दिसतं, इथे 0 डेज रिमेनिंग, म्हणजे कम्प्लीट झालेत दिवस असं. ठीक आहे, आता इथे राईट नो आजच केल्यामुळे 19 डेज दाखतात, पण तिथे कम्प्लिटली 0 डेज रिमेनिंग असं दाखवेल. मग नंतर नेक्स्ट एक महिन्याला जेव्हा स्प्रिंट प्लॅनिंग असते त्या टाईमला त्या स्प्रिंट प्लॅनिंगचा टायमिंग फिक्स असतो, स्क्रम प्लॅनिंगचा टायमिंग फिक्स असतो. त्या टाईमला प्रत्येकजण भेटतात, ते कॅलेंडरमध्ये ॲड करून ठेवलेलं असतं. ठीक आहे, आता इथे आले. ओके, सो व्हॉट्स अ प्रोग्रेस. मग इथे ॲक्टिव्ह स्प्रिंटमध्ये येणार. अच्छा, व्हॉट्स अ प्रोग्रेस. ओके, हे सगळे झाल्यात. मग हे SUK 6 झाला नाही, का नाही झाला, इश्यू काय आहे. मग डेव्हलपर सांगेल की हा प्रॉब्लेम आहे, झालं पाहिजे होतं पण हा तिकीट मोठा आहे किंवा लायब्ररी सपोर्ट करत नाही, तर आपल्याला परत एकदा रिवर्क करावं लागणार आहे, लायब्ररी चेंज करावी लागणार आहे. मग ओके, ठीक आहे. सो राईट नाव आय विल बी कम्प्लिटिंग दिस स्प्रिंट. ठीक आहे, तर मग ही स्प्रिंट कंप्लीट करणार. ओके, स्प्रिंट कंप्लीट करणार, कंप्लीट स्प्रिंटवरती प्रेस करणार. मग तो काय बोलेल इथे कंप्लीट स्प्रिंटवरती क्लिक. 4 इश्यूज वेअर डन, 1 इश्यू वॉज इनकम्प्लीट. म्हणजे 1 इश्यू आणखी आहे, 4 कंप्लीट झालेत. तर मग जे 1 इश्यू आहे त्याला न्यू स्प्रिंटमध्ये मूव्ह करायचं का, तर येस. ते काय करतात, हे कंप्लीट, हे जे काम राहिले ते पुढच्या स्प्रिंटमध्ये करणार. सो न्यू स्प्रिंटमध्ये, सो कंप्लीट. ओके, सो कंप्लीट केल्यानंतर मग इथे मग ते रिपोर्ट्सवरती पेजवरती घेऊन जातं. हे रिपोर्ट्स पेजवरती. आता या रिपोर्ट्स पेजवरती इथे बघा, ऑल रिपोर्ट्स चेक करूया एकदा. तर हे वेगवेगळे रिपोर्ट्स असतात. सो इन टाइम दिस इज द बर्नअप चार्ट, हा रिपोर्ट आणि वेलॉसिटी चार्ट. दीज आर दी 2 रिपोर्ट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपण तेच पाहूया. बाकीचे रिपोर्ट्स यू कॅन एक्सप्लोर, देर इज नॉट मच थिंग. पण याच्यामध्ये बर्नअप चार्टच्या वेळेस हे डेली स्टँडअपच्या वेळेस पण चेक करू शकतात. डेली स्टँडअपच्या वेळेस असं चेक करणार की एक्झॅक्टली हे कसं जातंय. ठीक आहे, हे बघा. सो 1 महिन्यामध्ये कंप्लीट हे असं वर्क जायला पाहिजे होतं. ठीक आहे, असं राईट. तर मग पॅरलली आपलं असं गेलं. ठीक आहे, हे असं बार चार्ट दाखवतात. हे काय डिझायर लाईन आहे, म्हणजे डिझायर लाईन म्हणजे तुम्हाला 1 महिन्यामध्ये तुम्ही असं कंप्लीट करू शकत होतात, पण हे कम्प्लिटली असं झालंय. म्हणजे ही ग्रीन लाईन म्हणजे आपलं काम असं झालंय. त्यामुळे इतकं काम राहिले कारण की एक युजर स्टोरी राहिली आपली. ठीक आहे, पण जनरली असं काम झालं, चालू झालं, इथपर्यंत आलं. ठीक आहे, मग याच्यावरून आयडिया येते आपल्याला की बर्नअप चार्टमध्ये की एक्झॅक्टली डेली स्टँडअपच्या वेळेस पण बघू शकतात. आज मार्च 3 आहे, मार्च 4 आहे, मार्च 5 आहे, तर डेली स्टँडअपवरती आपली प्रोग्रेस कशी चालू आहे हे पण ते चेक करू शकतात. ठीक आहे, त्याच्यानुसार हे बर्नअप चार्ट या गोष्टीसाठी असतो की आपलं किती पॉईंट्स कव्हर झाले ॲट दी एंड, किती पॉईंट्स, म्हणजे वर्क स्कोप किती होता, 22 वर्क दिलेले होते, कम्प्लिटेड काम किती झाले, 12 पॉईंट्स झालेत, 22चं दिलं होतं असं. ठीक आहे, दिस इज द वन. मग परत बर्नअप चार्टच्या वेलॉसिटी चार्ट एक असतो, जसं ऑल रिपोर्ट्सवरती गेल्यानंतर इथे वेलॉसिटी चार्ट असतो. तर हे चार्टमध्ये असं दाखवतात की तुमचे ही SUK स्प्रिंट, एक स्प्रिंट आहे, याच्यामध्ये इतकं काम दिलं होतं, 22 पॉईंटचं काम होतं. मग इथे किती 12 पॉईंट वगैरे कव्हर झाले. हे बघा, कंप्लीट कमिटमेंट 22 पॉईंटची होती, 12 पॉईंट. मग असे डिफरंट स्प्रिंट्स इथे ॲड होत जातात. आता ही फर्स्ट स्प्रिंट आहे त्यामुळे, पण डिफरंट स्प्रिंट इथे ॲड होत जातात, जशा कंप्लीट झाल्या तशा. कुठेही वेलॉसिटी चार्टवरती.
आता इथे बघा दिस इज वेलोसिटी, मग असं चार्ट्स ॲड होतात. हे मागच्या स्प्रिंटचं पण आपल्याला प्रोग्रेस बघता येते. म्हणजे इन जनरल हे चार्ट्स कशासाठी असतात, आपली प्रोग्रेस काय आहे हे बघा. इथे अशी प्रोग्रेस चालू आहे, हे अशी, हे काय रेड लाईनमध्ये आपण वर्क असाईन काम दिलेलं आहे. इथे इथे कम्प्लिटली हे असं, इथे जर विचारलं तर असा ग्राफ असतो ना, हे काम दिलेलं आहे इतक्या पॉईंटचं, 20-30 पॉईंटचं काम दिलं आहे. आपलं काम कसं जायला पाहिजे, डे वाईज कसं जायला पाहिजे, ग्रे लाईन म्हणजे डे वाईज कसं जायला पाहिजे. सुट्टीचा दिवस असतो सॅटर्डे संडे, त्यामुळे असं. पण कसं जायला पाहिजे अशा वेळी आपलं काम कसं जातं, हे ग्रे लाईनमध्ये कसं कसं कंप्लीट करतोय असं. अच्छा इथे गेलं तर दॅट्स अ गुड थिंग. ठीक आहे, म्हणजे इथे गेलं तर दॅट्स अ गुड थिंग की आपलं यु नो टाईमवरती आहे इथे, म्हणजे याच्या पुढे गेलं. अच्छा जसं जायला पाहिजे होतं तसं चाललंय सध्या. सो ॲट द एंड मग सगळे पॉईंट जर कव्हर झाले असते तर इथे आपण मिड झालो असतो असं. याच्यामध्ये जर बघितलं तर मागची स्प्रिंट वगैरे जे आहेत ना, त्याची प्रोग्रेस चेक करता येते. किती पॉईंट्स कव्हर झाले होते मागच्या स्प्रिंटमध्ये, या स्प्रिंटने कसं काम केलं आहे कम्पॅरेटिव्हली मागच्या स्प्रिंटमध्ये. मागच्या स्प्रिंटमध्ये या स्प्रिंटमध्ये बघा, म्हणजे या स्प्रिंटवरती असं सांगू शकतो की आपण या स्प्रिंटमध्ये जे असाइन्ड वर्क होतं हे ग्रे लाईनमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त काम केलं होतं. म्हणजे मागचे काही बॅकलॉगमध्ये पण तिकीट उचलू शकतात. समजा सगळेच कंप्लीट झाले आणि आपण आयडियल बसलो तर बॅकलॉग्समधले पण तिकीट उचलून ते काम करू शकतात. म्हणजे स्क्रममध्ये मागवू शकतो आपण की माझं काम झालंय, मला एखादं तिकीट भेटेल का, तर बॅकलॉगमध्ये उचलले असं. जेवढं असाइन केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त केलेत असं पण होऊ शकतं. सो हे रिपोर्ट्स विल बी टेलिंग यू दी ऑल द, म्हणजे ॲट द एंड किंवा स्टार्टिंगला या रिपोर्ट्सचा यूज करून आपण काय करू, त्या प्रोग्रेस कळते स्प्रिंटची. मग परत आता कंप्लीट केलं, मग बॅकलॉगमध्ये स्प्रिंट प्लॅनिंगच्या वेळेस त्याच गोष्टी. अच्छा हे तिकीट आहे, ओके 10 पॉईंट आहेत, तर आता याला रिपॉइंट करूया. ठीक आहे 10 पॉईंट आहेत, तर मग किती वेळ लागेल याला. आता डेव्हलपर म्हणेल की नाही 10 पॉईंटचं तर तिकीट नाही, ऑलरेडी झाले खूप सारं काम, पण याच्यावरती आणखी एक 3 पॉईंट्स लागतील, 3 पॉईंटचं काम आहे, तर रिपॉइंट केलं याला 3 पॉईंट्स. ठीक आहे, मग परत पण याला स्प्रिंटमध्ये राहू द्या, तोच काम करतोय पण 10 पॉईंटचं नाही, आता 3 पॉईंट, कारण की ऑलरेडी पूर्ण स्प्रिंटमध्ये आपण घेतलाय टाईम, तर आता 3 पॉईंट्सचं काम राहिलं असं. मग परत हे प्रायव्हसी पॉलिसी वगैरे याच्यामध्ये पुश करणार, हे फॉरगॉट पासवर्ड. मग इथं समजा हे इलेक्ट्रॉनिक पेज प्रायोरिटीवरती आहे, तर हे पुश करणार. मग ह्याच्यानुसार ते काय करतील, स्प्रिंट बनवतील. सो हाऊ दे विल स्प्रिंट, मग याच्यामध्ये ते स्टोरी पॉईंट्स ॲड करतील 6. ठीक आहे, जेही असेल, मग कोण काम करणार त्याच्यावरती मग ते असाइन करते, त्याला ग्रूम करतील. अगोदर सगळ्यात अगोदर ग्रूम करून ते काय करतील, ग्रूम करून त्याला स्प्रिंटमध्ये ॲड करतील. मग प्रत्येक वेळी पुढच्या वेळेस कसं हे 26 नाही घेणार. सो दॅट विल बी टार्गेटेड फिक्स 22-23 या रेंजमध्येच घेणार. त्यामुळे जर एखादं तिकीट समजा जास्त असेल तर त्याला हे कन्सिडर नाही करणार. सो हे खूप होत आहेत पॉईंट, त्यामुळे इथे हे बघा, हे लक्षात घ्या. आता किती होतं, 26 पॉईंट होतात. नाही 26 पॉईंटचं टार्गेट नाही आहे आपलं, 20-22 पॉईंटचंच असलं पाहिजे, कारण की तेवढेच डेव्हलपर्स आहेत, तेवढंच 1 महिन्यात कंप्लीट करायचं आहे. तर मग ठीक आहे, हा जो पॉईंट आहे हा प्रायव्हसी पॉलिसीवाला नंतर करा. ठीक आहे, बॅकलॉगमध्ये जर समजा इन केस काम झालं तर बॅकलॉगमधून उचलू शकतो, पण सध्यासाठी 20 पॉईंटची स्प्रिंट बनवूया असं. ठीक आहे, तर हे कोण करणार. सो हे दिस विल बी डन बाय, मग याला असं आहे डेव 1 करेल. ओके, ठीक आहे, नंतर याला डेव 2 करेल. हे कम्प्लिटली असं काम देईल, डिवाइड केलं बघा. 10 पॉईंट त्याला, 10 पॉईंट डेव्हलपर म्हणला, असं डिवाइड करतात पार्शली म्हणजे. आणि नंतर स्टार्ट स्प्रिंट, मग ही 2 स्प्रिंट स्टार्ट झाली. किती वीक्सची आहे, तर 4 वीक्सची आहे. 2 स्प्रिंट स्टार्ट, तर ही स्प्रिंट स्टार्ट झाली. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी ह्याच्यासाठी बनवले सबटास्क, मग याच्यासाठी टू डूमध्ये आहेत, मग ही अदर इश्यूजमध्ये दिसतात, सबटास्क नाही बनवले. मग याच्यावरती परत ते डेव्हलपर सबटास्क बनवून चालू करणार. सो दॅट्स अ सेकंड स्प्रिंट. मग परत हे स्प्रिंट झाल्यानंतर मग परत दिस इज द प्रोसेस कीप्स ऑन गोईंग. मग हेच आहे कंप्लीट जिरामध्ये, ह्याच गोष्टी आहेत की सबटास्क क्रिएट करणं, आपापलं काम करणं, डेली स्टँडअपवरती याच्याला चेक करणं, आणि नंतर रिपोर्ट्स झाल्यानंतर रिपोर्ट्स चेक करणं. ओके, अपार्ट फ्रॉम धिस याच्यामध्ये मग बाकी काही नाही. रिक्वायरमेंट ट्रॅक करण्यासाठी हेच वापरतात. मग आपण याला रिक्वायरमेंट ट्रॅक करणं म्हणतात, म्हणजे डेली स्टँडअप मीटिंग वगैरे घेणं स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये, ह्या गोष्टी असं मिनी स्प्रिंट फायनल करणं. आणि नंतर मग परत दुसऱ्या गोष्टी टेस्ट केसेस वगैरे आपण तर त्याच्यामध्ये राईट करतो, राईट. आपण रायटिंग टेस्ट केसेस म्हणतो, मग तिकडे जाणं, त्या टूलमध्ये राईट टेस्ट केस करणार, बग असेल तर तिकडे मेन्शन करणार वगैरे. ठीक आहे, ती प्रोग्रेस झाली. इथे फक्त
एक क्लायंटला किंवा डेली स्टँडअप मध्ये वगैरे आपलं काम काय चालू आहे, जेव्हाही आपलं काम काही करत असतो आपण डायरेक्टली त्याच्यावरती तिकीट बनवणार, आपलं सबटास्क बनवणार त्याच्या अंडर आणि आपलं आपलं काम करणार. ओके, सो दिस इज अ कम्प्लीट युअर जिरा. याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. आता आपलं काम काय आहे, तर नेमकं जनरली आपण रिक्वायरमेंट आपण पूर्ण पाहिलं बॅकलॉग्सपासून क्रिएट करण्यापासून वगैरे. सो आपलं काम काय असतं, तर सिम्पल आपल्याला जसे स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये येतो आपण याला पॉईंट्स देतो, आपलं एस्टिमेशन सांगतो आणि आपल्याला जसं भेटलं ॲक्टिव्ह स्प्रिंटमध्ये येऊन आपण आपली सबटास्क बनवतो. इथे आपण आपलं सबटास्क बनवणार, रायटिंग टेस्ट केसेस, मॅन्युअल टेस्टिंग जर चालू झालं तर मॅन्युअल टेस्टिंग, असं मॅन्युअल टेस्टिंग क्रिएट केलं सबटास्क आणि ते आपल्याला असाइन केलं स्वतःला आणि याच्यावरती चालू केलं काम, टेस्ट आणि डेव्हलपमेंट इन प्रोग्रेस टाकलं. सो याच्यावरती काम चालू केलं. जेही काम करतोय त्याच्यासाठी क्रिएट बनवतो आपण, सबटास्क बनवतो, ज्याच्या अंडर काम करतोय असं ते बनवणार, आपण आपलं काम चालू करतो. फक्त आपलं एवढंच काम असतं जिरामध्ये, सबटास्क बनवतो आणि त्याच्यानुसार काम चालतं. ते झाल्यानंतर मूव्ह टू डन, म्हणजे प्रोग्रेस आहे, इन प्रोग्रेस आहे, डन आहे असं. ओके, सो याच्यामध्ये डाऊट आता काही क्वेरी कोणाला? जिरामध्ये कालचं डेव्हलपमेंटचं आपल्याकडे नसतं ना काही सर? त्यांच्या डेव्हलपमेंटचं आपण काय करणार आहे, आपण कसं काय करणार, ते डेव्हलप करतात ते तर त्यांचं करतील ना, तू कसं काय डेव्हलप करणार? तुझं काम काय आहे, टेस्टिंग करणं, राईट? डेव्हलपरचं काम डेव्हलप करणं आहे. तर तुझं तिकीट बनवून तू टेस्ट केसेस लिहितोय, टेस्ट डेव्हलपर्स बनवतोय, बरोबर? तुझं तिकीट बनवून तू काम करणार. गट इट महेश? येस ज्योती? सर काल करून बघितलं, झालंय ते रन वगैरे, आज बघू करू. राईट, आज पण हे व्हिडिओ बघा. काय सिम्पल आहे, म्हणजे दिस इज लाईक काइंड ऑफ सिम्पल. आपण जे काम करतोय त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, सबटास्क क्रिएट करायचं आहे आणि तशी प्रोग्रेस वगैरे. परत हा व्हिडिओ चेक करायचा, स्टॉप हे रेकॉर्डिंग, आणि परत मग जर इन केस तुम्हाला कसं सबटास्क क्रिएट करायचं आहे वगैरे काय ते तर समजून जातं. याच्यावरती क्रिएट करून इथे क्रिएट सबटास्कचं बटन असतं, तुम्हाला जे पाहिजे त्याचं आणि स्वतःच्या नावाला असाइन करून चालू करतो. सो चेक इट, आणि जोपर्यंत तुम्ही परफॉर्म नाही करणार तोपर्यंत कॉन्फिडन्स नाही येणार. सो डू दॅट. ओके, ठीक आहे, विल स्टॉप हिअर देन. आणि टुडे आय गेस जिरा झाले, तो मग नेक्स्ट पार्ट विल बी, लेट्स सी, विल डिसाइड. आय कनेक्ट विथ सूरज सर अँड विल सी. API टेस्टिंग आहे अँड द प्रोजेक्ट टेस्टिंग, तर ते बघूया आपण. टूल्स वाईज आय डोंट सी एनी अदर टूल. जिरा बघितलं आपण, QE बघितलं ज्याच्यामध्ये टेस्ट केसेस मेंटेन करतोय, डिफेक्ट लिहितोय, रिक्वायरमेंटसाठी जिरा पाहिलाय. मॅन्युअल वाईज आणखी टूल्स तरी कोणतं हे दिसत नाही. आता डेटाबेससाठी आपण SQL पाहिलाय, SQL मध्ये पोस्टमॅन टूल ते API मध्ये येईल, राईट? सो दॅट्स वॉट. जर इन केस तुम्हाला कोणतं वाटलं तर तुम्ही पण सांगा, पण इतके टूल्स आहेत. रॅली नॉट नीडेड रॅली, आपण हे यूज करतोय, आपण हे सांगणार जिरा. देर आर मल्टिपल टूल्स, HPQC आहे, रॅली आहे, परत हे, तर जिरा यूज करतोय आपण, राईट? सो वी हॅव लर्न दिस जिरा, सो वी आर गोइंग विथ द ते जिरा. सिमिलरच असतील का सर? म्हणजे आपण हे जिरा यूज केलंय आणि ते फक्त म्हणजे त्याचं नाव वेगळं पण फंक्शनिंग वगैरे सगळं सेम. जस्ट फंक्शनिंग वगैरे सेम म्हणण्यापेक्षा आपण कुठलाही टेस्ट केसेस टूल, कुठलाही डिफेक्ट रिपोर्टिंग टूल किंवा रिक्वायरमेंट, आता रॅली जसं जिरा सारखाच रॅली टूल असेल, जो की ज्याच्यामध्येही आपल्याला असंच तिकीट्स वगैरे क्रिएट करायचं असतं, प्रोग्रेस वगैरे चेक करतं, रिक्वायरमेंटचं चेक करणार वगैरे सगळं, ठीक आहे? तर ते तसंच असेल. सो आयडेंटिकली तुम्हाला हे टूल येते, जर समजा मध्ये जाऊन तुम्हाला रॅली टूल जर दिले तर तुम्हाला लगेच समजून येईल UI वाईज कुठून काय करायचं, कसं सबटास्क क्रिएट करायचं सांगितल्यानंतर ते येऊन जाईल. ओके, त्याच्यासाठी याच्यामध्ये म्हणजे कॉन्फिडन्स आला पाहिजे, राईट? हे तुम्ही अगोदर, आपण कॉन्फिडन्स आला म्हणण्यापेक्षा आपण आपल्या टूलमध्ये प्रोजेक्टमध्ये हे यूज करतोय, तर आपल्याला माहित पाहिजे सबटास्क कसं क्रिएट करतो आपण, नेमकं आपण डेली बेसिसवरती काम करतो ह्या गोष्टी, त्यामुळे हे आल्याच पाहिजेत. रॅली टूलचं दॅट डोंट, मग बाकी टूल्सचं टेन्शन नका घेऊ, ते तुम्ही मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती KT भेटते आणि त्याच्यावरती काम चालू होतं. सो वन्स यू गेट प्लेस दॅट विल बी टेकन केअर ऑफ.
ठीक आहे. तर त्याचं काही टेन्शन नाहीये, ते टूल्स कसे असतील काय. पण हे आपण रिझ्युमेमध्ये आपण याच्यावरती काम करतोय म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली यू शुड नो हाऊ टू क्रिएट अँड ऑल, राईट. अँड जिरा 95% जिरा यूज केलं जातं. ओके. सो डोंट वरी अबाउट इट. जिरा इज द मोस्ट एजाईल म्हटल्यानंतर जिरा आलंच. ओके सर. Okay. So create this and let's see if anything म्हणजे issues वगैरे आले तर विचारा. Okay. But do hands on. Okay. So I'll stop the recording.